एक झंझावती राजकीय प्रवास थांबला। आज महाराष्ट्र एका अशा धक्क्याने जागा झाला ज्याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती। राज्याच्या राजकारणातील धडाडीचं नेतृत्व, प्रशासनाचा वाघ आणि लाखो कार्यकर्त्यांचे लाडके दादा म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज भीषण विमान अपघातात निधन झाले। ही घटना घडली आहे बारामतीमध्ये, ज्या बारामतीला पवारांचा गड, पवारांचा बालेकिल्ला म्हटलं जातं। त्याच मातीत आज एक दुर्दैवी इतिहास लिहिला गेला। बारामतीच्या मातीशी दादांची नाळ इतकी घट्ट होती की हा योगायोग पहा। नियतीने असा खेळ मांडला की दादांनी आपला शेवटचा श्वास देखील याच मातीत घेतला। आज 28 जानेवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजितदादा नेहमीप्रमाणे बारामती दौऱ्यावर होते। सकाळी विमानाने बारामतीत लँडिंग करत असतानाच तांत्रिक बिघाड झाला आणि पाहता पाहता विमान जमिनीवर कोसळून त्याला भीषण आग लागली। या अपघातात अजित पवारांसह त्यांचे पीएसओ विदित जाधव, पायलट सुमित कुमार, शांभवी पाठक आणि फ्लाइट असिस्टंट पिंकी माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। या बातमीने संपूर्ण पवार कुटुंब विखुरलं गेलं। खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना केवळ एका शब्दात व्यक्त केल्या होत्या, डिवास्टेटेड, उद्ध्वस्त। बहीण भावाचं हे नातं राजकारणाच्या पलीकडचं होतं। आज सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार तातडीने दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाल्या। 1982 मध्ये राजकारणात प्रवेश केलेल्या अजित पवारांनी 43 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवलं। 1991 मध्ये बारामतीचे खासदार म्हणून विजयाचा नारळ फोडला। 1995 पासून सलग 7 वेळा बारामतीचे आमदार राहिले। महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ सलग 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारा एकमेव नेता म्हणजेच अजितदादा पवार। पृथ्वीराज चव्हाण असो, विलासराव देशमुख असोत, देवेंद्र फडणवीस असोत किंवा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, प्रत्येक सरकारमध्ये दादांची गरज ही भासलीच। सकाळी 7 वाजता मंत्रालयात हजर राहणारा मंत्री ही त्यांची ओळख प्रशासनात आजही मैलाचा दगड मानली जाते। अजित पवारांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या नेतृत्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली। रोखठोक बोलणं आणि कामाचा धडाका या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं। आज त्यांचा हा प्रवास बारामतीच्या याच मातीत थांबला आहे। महाराष्ट्र आपल्या या लाडक्या दादाला कधीच विसरू शकणार नाही। त्यांना आवाज इंडिया मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।